श्री कृष्णचंद्र भगवान की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री जगदार स्वामी की जय। सत्य सनातन महात्म धर्म की जय। दंडोत प्रणाम। तर आज आपण श्री क्षेत्र रेमंडबोरगाव, तहसील सोसर, जिल्हा पांडुर्णा, वनदेव आश्रम, जामलापानी रोड टेकडी, पंचकृष्ण मंदिर मांडलिक स्थान आणि संपूर्ण आश्रम आणि गुरुकुल। तर आपला धर आजचा दिवस 9 नोव्हेंबर रविवार आहे। तर आपली दर रविवारी जे मी लिंक पाठवायच्या आणि ऑनलाईन आपली जे पोथी धर्मवार्ता होत होती ते मागची 1-2 महिन्यापासून कार्यक्रम रविवारचे नेमकी येत होते। तर कधी कधी बाहेर रेंज नसायची आणि कार्यक्रम होत नव्हता। मी धर्मवार्ता करू शकलो नाही, म्हणून आज रविवार 9 नोव्हेंबर आज सकाळी 8 ते 9 मराठीतली धर्मवार्ता होणार आणि दुपारतली हिंदीतली धर्मवार्ता होणार। आपण सर्वांनी जेवढे भी ग्रुपमध्ये आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय संत, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तपस्विनी आया आणि सर्व नामधारक वेदवंत बौद्धवंत वासनिक धर्मप्रेमी सर्वांना माझा दंडवत प्रणाम। मागचे 2 महिन्यापासून लिंक पाठवली गेली नाही, कारण की सतत कार्यक्रम असल्यामुळे मला धर्मवार्ता करता आली नाही। तर आज धर्मवार्ता आहे। सकाळी सुबह 8 से 9 मराठी में धर्मवार्ता है और दोपहर को 3 से 4 हिंदी में धर्मवार्ता है। तो जो भी ग्रुप में धर्म प्रेमी सद्भक्त है उन सभी को ये सूचना है। तो आप सब लिंक में भेजूंगा आज, तो आप सब ने ज्वाइन होना है। तो अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर रायांच्या श्रीचरणी आपल्याला पहाटे उठून कसा नामस्मरण करायला पाहिजे आणि खरोखर हा मनुष्य देहामध्ये आपण आलो वर्ग। हा मनुष्य देहामध्ये आपल्याला देहात कोणीतरी आपल्याला घातला। आपण स्वतः आलो नाही, आपली स्वातंत्र्याने आलो नाही आणि कोणीतरी आपला प्रारब्ध संपल्यानंतर आपल्याला हा देहामधून म्हणजे बॉडी आपली जो 5 भूत 3 गुणाची जी बॉडी आहे ती वेगळी आहे आणि आत्मा आपली वेगळी आहे, हा लक्षात ठेवायचं सर्वच्या आधी। आणि जो आत्मा आहे त्याचं કોઈ वजन नसतो आणि त्यांना नित्यपती परमेश्वराशिवाय कोणी पाहू शकत नाही आणि म्हणून तो परमेश्वराच्या आनंदाला, प्रेमाला, त्याची ब्रह्मप्राप्तीला तो वारिस आहे। आणि साधनदाता सर्वज्ञ असे सूत्र देवांच्या श्रीमुखातून निघालेली ब्रह्मवाणी आहे की एक जन्म मला द्या, एक जन्म तरी येथ देजो का, मग काय होईल ते पाहिजे। पण तो जीव जवळ अधमती, अधगती, अधरती हा मतित्रय असल्यामुळे तो ते मतित्रयाच्या बाहेर निघू शकत नाही, कारण की त्याचे आहार विहार, त्याच्या पाहणं, त्याच्या ऐकणं, त्याच्या बोलणं हा सर्व निर्गुण सात्विक नसल्यामुळे तो अधमती, अधगती, अधरतीला क्रॉस करून निर्गुण अवस्थामध्ये स्थिर आपला मन बुद्धीला करू शकत नाही। म्हणून आपला मन बुद्धीला स्थिर करण्यासाठी
मी मागे सुद्धा सांगितला होता की आपल्याला भिंगुर नी दृष्टांते आपल्याला चिंतन करायला लागेल. पहा, 4 प्रमाण आपले आता सुद्धा विद्यमान आहे की आपण ते 4 प्रमाणला परिपूर्ण मानत असतो. प्रमुख 4 प्रमाण ज्ञान रूप आहे आणि ते 4 प्रमाणच्या ज्ञान आदि श्रुती आहे, जे श्रीमुखातून निघालेली ब्रह्मवाणी, त्याला श्रुती म्हणतात. आणि दुसरा जो प्रमाण आहे, 4 प्रमाणाचे जो व्यतिरिक्त प्रमाण, दुसरा जो प्रमाण आहे तो आहे स्मृती. स्मृती म्हणजे देव स्वामी श्री क्षेत्र बेलपूरवरून आदित्याच्या देवळातून देवानी उत्तर पंथात बिजे केले आणि त्याचे पश्चात श्री प्रभू बाबांच्या सन्निधान आणि श्री प्रभू बाबांच्या सन्निधान आणि तदनंतर देव बीजे केल्यानंतर आचार्य माहुरगडला पांडव लेणीपर्यंत गेले आणि तिथे दुसऱ्या अवताराने तिथे आचार्यांना दर्शन दिला, सूचित दिली की तुम्ही गंगातीर्थमध्ये हा मार्ग पुढे वाढवा, अशी श्री दत्तात्रय महाराजांची, आमचे साधनदातांची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून त्याला एक सर्वस्व मोठा कर्तृत्व सोपून दिला. आणि म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये लिंबामध्ये प्रथम अनुभव धर्मपंथाच्या गुरुकुल आश्रमची निर्मिती झाली. आणि ते गुरुकुलमध्ये जी घडलेली घटना, आचार्य पंडित बास, केसराज बास, उपाध्य बास, कवीश्वर बास असे अनेक गुरुकुलमध्ये अनेक थोर अधिकारी पुरुष होते की जो आचार्यांच्या सान्निध्यामध्ये घडले मडले. आणि जेव्हा तो घडणे मडणे हा इतिहास ना जो स्मृती आहे, हा प्रत्येक नामधारकाच्या 12 वर्षाच्या पोरेपासून तर सर्व मुलगी असो या मुलगा असो, त्यांना स्मृती एकदा तरी आपले गुरुमुखी या कोणी एखादे ज्ञानी पात्रांच्या मुखातून नक्की श्रवण करायलाच पाहिजे. आणि स्मृती स्थळ खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भक्ती कशी करावी, त्याग कसा करावा, निग्रह कसे करावा, आणि मी महानुभव पंथी आहे, महानुभव धर्मच्या परम कर्तव्य काय आहे की आपले मनाला, आपली बुद्धीला, आपले चित्ताला योग्य दिशाला लावणे. एक पक्ष असतो आणि एक विपक्ष असतो, आणि एक पूर्व पक्ष असतो आणि एक सिद्धांत असतो. म्हणून हेला जाणणे, विचाराची संपूर्णता, पक्ष विपक्ष, पूर्वपक्ष आणि सिद्धांत असे 32 लक्षणाची टीपामध्ये 32 प्रकारचे ब्रह्मतत्वज्ञान ज्ञानची व्याख्यान करणारे प्रकार आहे. त्याच्यामधून निदान आपल्याला मुख्य 4 तरी लक्षात यायला पाहिजे. काकू, कक्षा, भावार्थ, प्रकरण, पक्ष, विपक्ष, पूर्वपक्ष, सिद्धांत आणि वचन, वचनार्थ, वचन जाऊन दिजे. निदान आपल्याला सूत्र तरी निदान माहिती असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी अप्राप्ती करायला पाहिजे. तर आज धर्मवार्ता होणार आहे. तर आपण सर्वांनी आज सूचनेकडे लक्ष ठेवावा आणि आपला परम मनुष्य देहामध्ये कर्तव्य आणि धर्म काय आहे याच्याबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन केलेलाच आहे. आणि आपण
राणीवणी ऐशी गोष्टी ते राणीवणी कीजी तिकी. तर इथे आल्यानंतर एक स्वस्थता वाटते आणि आम्हाला सुद्धा मला खूप कार्यक्रमात बोलवलं जात असतं, पण मला इकडे स्वस्थता वाटते. पण जातो कुठे धर्मवार्ता असली तर आपले निमित्ताने दोन जीवांना उजडता येत असेल चांगली गोष्ट आहे. आणि पुढच्याची आग्रह खरोखर त्यांच्या मनापासून आग्रह असते, इथे येतात, दंडोत घालून जातात आणि ते विनंती करतात की यावं आपण. तर मी जातो, पण खूप कमी जात असतो. म्हणजे माझे मागे खूप मागे सांगितलं खूप कार्यक्रम असतात. ब्रह्मविद्या तत्वज्ञानसाठी एकांत आणि ऐशी गोष्टी ते राणीवणी की जिथे की याच्यासाठी आपले मनामध्ये बी असा उत्कंठ सत्व निर्गुण पैकीच्या की मला देव भेटावा, देव दिसावा. आणि ज्याला अनुसरण घडला नाही त्यांनी अनुसरणाची प्राप्ती करावी. आणि ज्यांना अन्नदान क्रिया घडत नसेल त्याला अन्नदानची प्राप्ती करावी. ज्यांना नामस्मरण आत्मसात होत नसेल त्यांनी नामस्मरणाची प्राप्ती करावी. आणि ज्यांना ब्रह्मतत्वज्ञान आत्मसात होत नसेल त्याने ब्रह्मविद्या तत्वज्ञानाची प्राप्ती करावी. आणि मी साधनदाता सर्वज्ञांच्या श्रीचरणी विनंती प्रार्थना करतो, महाराज आपल्याला नित्यविधी निमित्तविधी घडावो. सर्व अनुसरणाचे आड येणारे अडथळे आणि अन्नदानाची क्रियाला आड येणारे अडथळे ब्रह्मविद्या आत्मसात आणि नामस्मरण आत्मसात करण्याचे अडथळे दूर हो अशी मी साधनदाता सर्वज्ञांच्या श्रीचरणी मी विनंती प्रार्थना करतो. आणि आपणही सुद्धा कळकळीची साधनदाता सर्वज्ञांच्या श्रीचरणी पहाटे 3 ते 6 नामस्मरण करताना, दंडोत घालताना, प्रसाद वंदन करताना या आपण जो प्रायचित करत असेल नित्यविधीचा सकाळ पहाटेतला संध्याकाळच्या नक्की सुद्धा प्रार्थना करा, प्राप्ती करा की माझ्या कलियुगमध्ये उद्धार झाला नाही तर मला चोकडीची नरकात जायला लागेल. अशी प्राप्ती करायलाच पाहिजे. मला देव आपण पुन संबंध केव्हा देईल, आपले प्रेमाचे उपाय केव्हा घडणार अशी आवडीपूर्वक अंतकरण भरून यायला पाहिजे. आणि निष्कपट माणूस पाहिजे बरं का. बाकी भानगडीत पडू नये माणसाने की कोणी काय करू राहिला. वर्तेच्या दृष्टानं खूप सुंदर सांगितलं. तर मी साधनदाता सर्वज्ञांच्या श्रीचरणी विनंती प्रार्थना करतो, आपल्याला वर्तेच्या दृष्टान साधू. डावीकडे पाहायचं नाही, उजवीकडे पाहायचं नाही, स्वतःकडे पाहायचं नाही. माझ्या लक्ष मला देव केव्हा भेटणार, त्याच्या प्रेमाला पात्र मी केव्हा होईल आणि माझेकडून 2 जीव निमित्त मी बनू की परधर्म तुमचे जीवन किंगा परधर्मामध्ये मी चालू शकू आणि मलाही निमित्तविधीच्या सांगाचा अधिकार घडू अशी उत्तम प्रकारची ज्ञानयुक्त साधनदाता सर्वज्ञांच्या श्रीचरणी प्रार्थना करायची. आपले परमेश्वर प्रार्थना विनंती स्वीकार करू. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीच्या झडो, विषया सर्वथा नावडो, सदंगरी कमडी दडो, मोरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो.